गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शेतीची मोजणी तात्काळ थांबवावी या आणि इतर मागणीचं निवेदन माजी मंत्री जयंतरावजी पाटील, खासदार विशालदादा पाटील, माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शेतकऱ्यांचे कैवारी रविराज साबळे पाटील, शिवाजीराव नाईक, बीजी पाटील, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे, युवराज देसाई वरणगे पाडळी, भगवान पाटील वाकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील, शेतकरी संघटनेचे ज्योतिराम घोडके, रविराज साबळे यांनी आमच्या शेत जमिनीच्या मोजणी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही उसाच्या बोडक्याने फोडणार असा इशारा देण्यात आला. आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही शेतकरी महिला समवेत रास्ता रोको करू असाही इशारा देण्यात आला. तब्बल 2 किलोमीटरहून अधिक या मोर्चाची सुरुवात झाली होती. यामध्ये जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला होता. तब्बल 13 जिल्ह्यांमधून या मोर्चासाठी शेतकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगली पोलीस प्रशासनाने आपला बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. या मोर्चामध्ये महिलांनीही आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको, पण आमची शेत जमीन शक्तिपीठ महामार्गाला देणार नसल्याचं महिला वर्गातून घोषणा दिल्या जातात. सतर्क लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी प्रकाश भोकरे, जयसिंगपूर.